नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची कविता बघणार आहोत। कवितेचं नाव आहे विद्या प्रशंसा। त्यांचे जे कवी आहेत ते आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर। हे विद्या प्रशंसा म्हणजे काय की यांनी थोडक्यात आपल्याला विद्या कशी असते म्हणजे विद्येने माणूस हा कशा पद्धतीने म्हणजे सुशोभित होत असतो, त्याच्या ज्यावेळेस त्याच्यामध्ये विद्या ही येत असते, विद्या ही तो प्राप्त करत असतो, तो कशा पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान वेगळ्या पद्धतीचं ज्ञान हे येत असतं। ज्यावेळेस आपल्यामध्ये विद्या म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण विद्या ग्रहण करतो त्यावेळेस आपण काय करत असतो, नवीन नवीन विचारांना आपली पालवी फुटत असते आणि नवीन नवीन म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहेत चुकीच्या अशा आपण नवीन नवीन चांगल्या गोष्टी आपण स्वीकार करत असतो। म्हणजेच विद्या प्रशंसा ह्या कवितेमधून आपल्याला श्रीकृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्याला या कवितेमध्ये विद्येचं महत्त्व काय आहे, विद्या कशी असते, माणसाला ती कुठपर्यंत घेऊन जात असते आणि त्याचं महत्त्व काय आहे आपल्याला ह्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेले आहे। तर आपण कविता बघूया। त्याआधी आपण कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा म्हणजे परिचय बघूया। बघा, 1824 ते 1878 ही त्यांची इथपर्यंत त्यांची कामगिरी होती। ते भारतकार, रसिक पंडित आणि मराठी व्याकरणातील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्स बुद्धीचे दर्शन घडवतात। याच्यामध्ये त्यांनी विविध असे निबंध लिहिलेले आहे, विविध असे लेखन केलेले आहे आणि त्याच्यावरूनच त्यांची जी बुद्धी आहे किती तल्लख अशी बुद्धी आहे याचं ह्या म्हणजे त्यांच्या ज्या लेखनातून आपल्याला दिसून येत असतं। जसे पद्य रत्नावीत त्यांची मेघदूतांचा रसाळ अनुवाद केला आहे, तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, तसेच रासेलस, सॅम्युलन्स, जॉन्सन्स आणि तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसचे चारित्र्य आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे आहेत। जसे अनेक विद्या मूलतत्वसंग्रह या ग्रंथावरून त्यांनी त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोडी प्रत्ययास येते आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं जे साठवण करून ठेवलेलं आहे साहित्याचं, तसंच विविध अशा कादंबरींचं, तर त्याच्यावरूनच आपल्याला त्यांची विद्याशक्ती दिसून येते। कशा पद्धतीचे ते म्हणजे एक चतुर हुशार असे म्हणजे होऊन गेले कवी असे आपल्याला ते दिसून येतात। जसं बघा, प्रस्तुत कवितेविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर जसं प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे। दुसऱ्यांना विद्या दिल्याने ती कमी होत नसते। तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की ज्यावेळेस आपल्यामध्ये विद्या निर्माण होत असते तर आपण काय करत असतो, त्या विद्याचं एकाकडून दुसरीकडे ते आपण पसरवत असतो, कारण विद्या ही कधीही कुणाला दिल्याने आपल्यामधली विद्या ही कमी होत नसते। उलट आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना विद्या वाटत असतो त्यावेळेस आपल्या विद्येमध्ये भर होत असते। जसं कुणालाही दिल्याने ती विद्या कमी होत नसते तर ती वाढतच असते, माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते। आणि ज्यावेळेस आपल्यामध्ये एक नवीन प्रकारची विद्या असते, नवीन प्रकारचं ज्यावेळेस आपण नवीन शिकत असतो, नवीन प्रकारच्या विद्या ग्रहण करत असतो, तर माणसाला ती नेहमी काय करत असते, पुढे जाण्याचे मार्ग हे दाखवत असते। मार्ग म्हणजे तर काय तर रस्ते, ही विद्या नेहमी आपल्याला नवीन मार्ग दाखवत असते। ज्यावेळेस माणूस अडाणी राहतो किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विद्या नसते त्यावेळेस त्याचे सगळे रस्ते हे बंद असतात, कुठल्याही प्रकारचा मार्ग त्याला व्यवस्थित असा सापडत नाही आणि त्यामधून नंतर म्हणजे चुकीच्या गोष्टी निष्पन्न होत असतात। त्यामुळे आपल्यामध्ये विद्या ग्रहण करणे विविध प्रकारची ते काय आहे आवश्यक आहे आणि आपल्यामध्ये ग्रहण करून ती इतरांपर्यंत पोहोचणे ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जसं विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण होऊ शकते आणि जी विद्या म्हणजे आपल्यामध्ये ज्या विद्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आपण ग्रहण करत असतो तर त्याच्यामुळे त्यांचे जे दुःख आहे त्याचे निवारण होऊ शकते। जसं वेगवेगळ्या प्रकारचे अंधश्रद्धा किंवा मग रूढी परंपरा ज्या असतात ह्या सगळ्या गोष्टी माणूस ज्यावेळेस त्याच्यामध्ये एक नवीन प्रकारची विद्या येते माणूस काय करतो त्यापासून दूर जातो आणि विद्या ग्रहण करून तो काय होतो म्हणजे नवीन विचारांना प्राधान्य देत असतो, नवीन विचार तो त्याच्यामध्ये ग्रहण करत असतो। विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही असे विद्येचे महत्त्व या कवितेमध्ये सांगितले आहे। विद्येसारखे दुसरा मित्र आपला कोणीही नाही असं ह्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विद्या ज्या पद्धतीने आपला मित्र होऊ शकतो, ज्या पद्धतीने तो आपला सखा होऊ शकतो, त्यासारखा दुसरा मित्र आपल्याला कुठेही शोधून सापडणार नाही। प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 ह्या कविता संग्रहातून घेतलेली आहे।
आणि ही कविता आठवणीतील कविता यामधून भाग 3 ह्या कविता संग्रहातून घेतलेली आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया आपल्या कवितेला विद्या प्रशंसाला। त्याचे जे लेखक आहे ते आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर। हे आपल्याला लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो, जे आपले कवी असतात जे त्यांची नावं परत त्यांचं जो म्हणजे त्यांचं जे कामगिरी आहे ते देखील आपल्याला लक्षात ठेवायची असते। त्यामुळे मी तुम्हाला परत सांगते की कृष्णशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे कवी आहेत। तसं बघा आपण कवितेला सुरुवात करूया। तसं विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी न दिसे एकही वस्तू विद्येनेही असहाय्य आहे जी। म्हणजे ते म्हणताय की विद्येनेच मनुष्य म्हणजे जे माणूस असतात, जे मनुष्य प्राणी आहेत त्यांच्यामध्ये विद्येमुळेच काय झालेलं आहे, श्रेष्ठत्व आलेलं आहे। म्हणजे ते व्यक्तींना विद्येमुळेच श्रेष्ठत्व निर्माण झालेलं आहे आणि जगामध्ये देखील काय झालेलं आहे म्हणून त्यांचं ज्ञान ते पसरवून त्यांचं श्रेष्ठत्व वाढलेलं आहे। न दिसे एकही वस्तू विद्येनेही असहाय्य आहे जी। एकही वस्तू अशी दिसत नाही की जी विद्येविना काय आहे, असहाय्य आहे, की ज्यांना कुठलीही विद्या न मिळालेली अशी एकही वस्तू असहाय्य म्हणजे काय की जी कुठल्याही गोष्टीचं सहाय्य नसलेली अशी कुठलीही गोष्ट आपल्याला दिसत नाही। की ज्यावेळेस माणसामध्ये विद्या निर्माण होते, ज्यावेळेस माणूस हा विद्या ग्रहण करत असतो त्यावेळेस माणसामध्ये अशी वस्तू वाटतच नाही की त्याला असं वाटतच नाही की तो असहाय्य आहे, की मी ही गोष्ट करू शकत नाही। की ज्यावेळेस माणूस स्वतः काय करतो, विद्या ग्रहण करतो, तर त्याला कुठलीही गोष्ट असहाय्य वाटत नाही। कुठलीही गोष्ट तो इझिली म्हणजे कुठलीही गोष्ट तो लगेच अशी करू शकतो। देऊन किंवा भोगून उणे न होता सदैव वाढतेस ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण न दुजात वसे। देऊन कुणालाही विद्या आपण आपली देऊन किंवा कुठलीही प्रकारची आपण विद्या भोगून आपल्याला कुठल्याही प्रकारची विद्या कमी होत नाही। उणे म्हणजे काय की कमी होणे, आपण ज्याला कमी होणे म्हणतो, उणे म्हणजे कमी होणे। आपल्यामध्ये ज्यावेळेस विद्या निर्माण होते त्यावेळेस आपण दुसऱ्यांना ज्यावेळेस देतो, दुसऱ्यांपर्यंत आपण ज्यावेळेस विद्या देण्याचे काम करतो त्यावेळेस कधीही आपली विद्या ही कमी होत नसते, उणे होत नसते, सदैव ती काय होत असते, उलट ती वाढत जाते। आपण ज्यावेळेस इतरांना विद्या देण्याचे काम करतो त्यावेळेस आपल्यामधली विद्या ही नेहमी काय होत असते, वाढत जाते, ती कुठल्याही प्रकारे कमी होत नाही। ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण न दुजात वसे। अशी एकच विद्या आहे की धन, की जी दुसऱ्यांना दिल्यावरती काय होत असते, नेहमी म्हणजे ती देखील वाढत असते। परंतु विद्या ही काय आहे, अद्भुत आहे, की ज्याने माणूस हा काय होत असतो, लोभी होत असतो। माणसामध्ये वेगळ्या प्रकारचं म्हणजे वेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होत असते की मी खूप स्वार्थी आहे, मी खूप चांगला आहे किंवा मी खूप पैसेवाला आहे। ह्या पद्धतीच्या धनामुळे माणूस काय होत असतो, लोभी होत असतो। नानाविधी रत्नांची कनकांची असती भूषणे फार। नानाविधी रत्नांची कनकांची असती भूषणे फार परी विद्यासम एकही शोभाय नसे अलंकार। बऱ्याच धनवान लोकांजवळ वेगवेगळ्या प्रकारचे रत्न असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोत्यांनी सजलेले अलंकार त्यांच्याजवळ असतात। त्याचे जरी मोल खूप मोठा असला तरी सुद्धा जो विद्यामधला मोल आहे, जी विद्या असते तिच्यातला मोल हा पैशांनी विकत घेता येत नाही। परी विद्यासम एकही शोभामान नसे अलंकार। जी विद्या आहे, विद्येचा जो अलंकार आहे, ज्याच्यामध्ये विद्याचा अलंकार आहे तो एवढा सुंदर असतो की ज्याच्याजवळ भरपूर धन आहे, भरपूर अलंकार आहे, तो अलंकार देखील एवढा सुंदर दिसत नाही। ज्याच्याजवळ विद्या आहे तो अलंकार एवढा शोभून एवढा सुंदर असा दिसत असतो। या साऱ्या भुवती हितकर विद्येसारखा सखा नाही। अनुकूलती जयाला नित्य त्याला उणे नसे काही। अशा पूर्ण ह्या साऱ्या भुवती म्हणजे काय, ह्या सगळ्या जगावर विद्येसारखा दुसरा असा मित्र नाही। सखा म्हणजे काय, तर मित्र। विद्येसारखा दुसरा असा मित्र ह्या पूर्ण भुवती पूर्ण जगावर असा आपला विद्येसारखा दुसरा मित्र नाही। अनुकूल जी जयाच नित्य तया उणे न काही। आणि ज्यावेळेस आपल्यावरती वेगळा अनुकूल म्हणजे चांगला काळ येत असतो त्यावेळेस विद्येसारखा वेगळा असा मित्र आपल्याला शोधून देखील सापडणार नाही। आणि ज्यावेळेस आपण नवीन गोष्टी धारण करत असतो त्यावेळेस आपल्याला विद्या ही आपली कामात येत असते। त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टी उणे पडत नाही, कमी पडत नाही असे
श्री कृष्णशास्त्री चिपळूणकर सांगता आहेत. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. गुरु ज्याप्रमाणे गुरु हे विद्यार्थ्यांना काय करत असतात, उपदेश करत असतात, त्यांचे मार्गदर्शन देत असतात, मार्गदर्शक होत असतात, त्याच पद्धतीने विद्या ही काय करत असते, आपल्याला वेळोवेळी उपदेश करत असते, मार्गदर्शन करत असते. आणि संकट समय म्हणजे ज्यावेळेस आपल्यामध्ये संकट येतात, आपल्याला ज्यावेळेस काहीतरी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संकट निर्माण होतात, त्यावेळेस काय करत असते, विद्या ही नवीन नवीन उपाय हे सुचवत असते. चित्तीत फळ देऊनही कल्पतरू ही मनोरथापूर्वी. चित्ती म्हणजे हृदयामध्ये देखील ती काय करत असते, आपल्याला फळ देत असते. म्हणजे आपण जर विद्याने एवढं भरून गेलेलं असेल आणि आपल्यामध्ये विद्या जर प्राप्त झालेली असेल, तर आपल्या हृदयाला देखील, चित्तीला म्हणजे काय, आपल्या हृदयाला देखील एक प्रकारचं काय होतं, समाधान लाभतं. आणि त्यामुळे समाधान लाभल्यामुळे आपल्याला ते काय होतं, विद्येने फळ दिलेल्यासारखं वाटत असतं. आणि कल्पतरू परी मनोरथापूर्वी. कल्पतरू म्हणजे काय, की जे कल्पना केलेले झाड, आपण ज्याला म्हणतो कल्पना करून केलेले झाड, कल्पतरू परी मनोरथपूर्वी. आणि एक आपण कल्पनासारखी आपण वेगवेगळ्या नवीन नवीन कल्पना विद्यामुळे आपण निर्माण करत असतो आणि ती आपल्याला काय करत असते, कल्पतरूसारखी नवीन नवीन गोष्टी पुरवत असते. या परी सखल सुखे जी देई सुखे दुखे समस्त जीवारी. आणि विद्या काय करत असते, आपल्याला सुख देत असते आणि ज्या दुःख हे जे आहे ते काय करत असते, समस्त मिटवून टाकत असते, वारत असते. म्हणजे आपल्यावरचे दुःख हे ती काय करत असते, निवारण करत असते. कारण ज्या मनुष्याच्या अंगी विद्या ही व्यवस्थितपणे प्राप्त झालेली असते, तो मनुष्य दुःखाला जास्त करून सामोरे जात नाही. कारण त्याच्यामध्ये नवीन अशा गोष्टी निर्माण करायच्या किंवा नवीन संकटांना तोंड देण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. जसं त्या विद्ये देवती अन्य भावे सदा भरा, त्या विद्ये देवती अन्य भावे सदा भजा भारी. आणि त्या विद्ये देवताची जे अन्य सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय आहे, सगळ्या वेगळ्या आहे. जी विद्या देवता आहे तीच काय आहे, आम्हासाठी महत्त्वाची आहे. असं आपल्याला या कवितेमध्ये विद्येचे महत्त्व, या कवितेमध्ये जे आपले कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे त्यांनी आपल्याला एक सुंदर असे विद्या माणसामध्ये प्राप्त झाल्याने माणूस हा कशा पद्धतीने स्वतः एक नवीन विचारांचा माणूस हा तयार होत असतो, हे त्यांनी आपल्याला ह्या कवितेमधून सांगितलेले आहे. तर आपण आपली ही कविता बघितली, विद्या प्रशंसा. धन्यवाद.